हम्पीमध्ये सर्वप्रथम गेल्यानंतर तुम्ही भेट द्या विरूपाक्ष मंदिर या ठिकाणी। हे शंकराचे प्राचीन काळातील मंदिर आहे। हेमकूट पर्वत येथे संध्याकाळचा सूर्यास्त खूप छान दिसतो। येथे भगवान शंकराने तपश्चर्या केलेली अशी आख्यायिका सांगतात। हम्पी येथील सर्वात भव्य दिव्य शिल्प म्हणजे विजय विठ्ठल मंदिर। हे मंदिर 1513 मध्ये राजा कृष्णदेवराय यांनी आपल्या दिग्विजयाप्रित्यर्थ बनवले आहे। येथे रंगमंडप असून तो म्युझिकल पिलार यासाठी जगप्रसिद्ध आहे। विठ्ठल मंदिराच्या समोर कोणार्कच्या सूर्य मंदिराच्या धर्तीवर येथे भव्य दिव्य असा कोरीवकाम केलेला जगप्रसिद्ध दगडी रथ आहे। यालाच स्टोन कॅरेट असे सुद्धा म्हणतात। आवर्जून सर्वांनी या ठिकाणी जरूर भेट द्यावी। महानवमी डिब्बा या ठिकाणी त्या काळी दरबार आणि पूजा व इतर वेगवेगळे कार्यक्रम होत असत। पुष्करणी ही एक काळ्या पाषाणात बनवलेली पायऱ्यांची स्थापत्य रचना आहे। येथे एका दगडी पन्हाळीतून पाणी पूर्ण ठिकाणी खेळवलेले आहे। हजाराम मंदिर हे विजयनगरच्या राजगृह परिसरात आहे। हे राजघराण्यातील व्यक्तींच्या खास पूजेचे ठिकाण होते। याला राण्यांचे स्नानगृह किंवा क्वीन्स बाथ असे म्हणतात। पूर्वीच्या काळी हे राण्यांचे स्नानगृह असावे। कमल महल यालाच लोटस महल असे सुद्धा म्हणतात। येथे हिरवळीचे विस्तृत पटांगण असे दिसते। गजशाला राजाच्या प्रमुख हत्तींना राहण्यासाठी ही 11 मोठ्या दालनांची गजशाळा बांधली गेलेली आहे। येथे एका दालनातून दुसऱ्या दालनात जाण्यासाठी मध्ये छोटे दरवाजे आहेत। बडविलिंग हे अखंड काळ्या पाषाणात कोरलेले एक भव्य शिवलिंग आहे। लक्ष्मी नरसिंह ही हम्पीमधील सर्वात उंच अशी भव्य मूर्ती आहे। सासिवेकालू गणपती या गणपतीला गर्भगृह नसून खुल्या मंडपात याची स्थापना केलेली आहे। इतकी हम्पी या ठिकाणी भटकंती केल्यानंतर वाटेत आम्हाला नारळ पाणी दिसली, त्यामुळे आम्हाला मनाला राहवले नाही। फक्त 35 रुपयामध्ये या काकींनी आम्हाला नारळ पाणी दिले। आपण साऊथ मध्ये गेल्यानंतर नारळ पाणीचा नक्की आस्वाद घ्या। येथील पाणी हे चविष्ट आणि मधुर असते, त्यामुळे प्रत्येकाने साऊथ या ठिकाणी गेल्यानंतर नारळ पाणीचा जरूर आस्वाद घ्यावा। उत्तर हम्पी या ठिकाणी असलेला अंजनाद्री पर्वत हा हनुमान जन्मस्थळ यासाठी प्रसिद्ध आहे। मंदिराला जवळजवळ 500 पायऱ्या आहेत। या 500 पायऱ्या वर चढून गेल्यानंतर आपल्याला भगवान बजरंगबलीचे दर्शन घेता येईल। मंदिराच्या आजूबाजूहून हम्पीचा परिसर आपल्याला स्पष्ट दिसतो। तुंगभद्रेच्या नदीच्या काठी वसलेला हा अंजनाद्री पर्वत आणि येथून दिसणारा देखावा हा मनाला स्पर्श करून जातो।
मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी हम्पी येथील प्रसिद्ध ठिकाणं सांगितलेली आहे, तर तुम्ही हम्पी या ठिकाणी गेल्यानंतर या स्थळांना आवर्जून भेट द्या. आम्ही सुद्धा या हम्पीची आठवण घेऊन आता परतीच्या प्रवासाला लागलो. तर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला. आणि आपण पुन्हा भेटू नवीन ठिकाणी, नवीन प्रवास घेऊ. तोपर्यंत पाहत रहा इंडियन बाईक जर्नी चॅनल.